सातत्याने बघत असतोय. पहिला चेंडू आणि त्यावरती शुभारंभ केलाय तो मात्र तुषारने पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. गोलंदाज लवच्या माध्यमातून जर बघायला गेला तर मात्र या चौकाराने सुरुवात झाली आहे. जबरदस्त षटक ते मात्र लवूचं पहिला चेंडू फुल ऑरलाईनचा चेंडू होता. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं परंतु थोड्याशा खेळाडूंकडनं चुका झाला आणि तिथपर्यंत कॅमेरा पोहोचू शकत नाहीये. त्यामुळे नक्कीच आपल्याला थोडीशी निर्णयामध्ये थोडंसं आपल्याला बघायला मिळालं परंतु निर्णय शेवटच्या क्षणापर्यंत गेला आणि एक चांगला निर्णय बघायला मिळाला. आपण गेम ऑन होते ते मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये बघायला गेला थोडंसं व्यत्यय येते. पहिला सामना उशिरा चालू झाला आणि या दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा थोडंसं पहिल्या चेंडूवरती पुन्हा एकदा लव गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता आणि इथे मात्र झेल मिस झालाय. कॅचेस विन द मॅचेस. पहिल्या चेंडूवरती सुद्धा थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल बघितले आणि आता सुद्धा कॅच सुटली जाते. एक चिकी सिंगल कंप्लीट होते. एके धाब्याने धावफलकाचा विचार केला. धावफलक 5 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिले चालू आहे आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये सर्कल पाबंदी आहे. फक्त 2 खेळाडू या सर्कलच्या बाहेर आहेत आणि त्यालाच टार्गेट केलं जातंय. दोन्ही चेंडूंवरती फुल ऑरलेनचे चेंडू होते. इथे मात्र फुल टॉस चेंडू चेंडू जाईल तो मात्र सीमा रेषा पार येतोय चौकार. या चौकाराच्या साह्याने धावफलकाचा विचार केला. 9 या आकड्यावरती 3 चेंडू फेकले गेलेत आणि नक्कीच सातत्याने मी माझ्या समालोचन मधून सांगत होतो की नक्कीच पॉवर सर्कल पाबंदी आहे. पॉवर प्ले चालू आहे आणि याचा फायदा कुठेतरी आपल्याला बघायला मिळतात. दोन्ही फलंदाज घेताना बघायला मिळतात. इथे मात्र पुन्हा एकदा बॅटची एज लागली जाते. चेंडू जातोय थर्ड मॅन रिझन मध्ये. एकच धाव कंप्लीट केली जाते. सॉरी चुकुती दुरुस्ती. 11 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक पहिलं 4 चेंडू फेकले गेलेत. 11 धावा धावफलकावरती लागल्यात. पुढचा चेंडू मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू चेंडू पडल्यानंतर थोडस ऑफ स्टिकच्या बाहेर जातोय. एक डॉट चेंडू फेकला जातोय. धावफलकाचा विचार केला. डबल डिजिट डबल फिगर. 11 धावा ऑन द बोर्ड्स. लॉस ऑफ 0 विकेट. षटक क्रमांक पहिले चालू आहे ते मात्र लवू याचं जबरदस्त गोलंदाजी केली आहे. सगळे चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर टाकलेत कारण की ऑफस्टिकला नक्की क्षेत्ररक्षणाचं जाळं सजलं गेलंय. इथे मात्र चेंज ऑफ पेस. जबरदस्त चेंडू फेकलाय. चेंडू जाईल सीमा रेषा पार. लॉंग ऑफच्या दिशेने षटकार येतोय. E1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. षटक क्रमांक पहिले संपतं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या मात्र तब्बल 17 धावा ऑन द बोर्ड्स. 17 रन्स. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. षटक क्रमांक पहिलं होतं पॉवर प्लेचं आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच भरपूर धावांचा समाचार घेतलाय दोन्ही सलामी वीरांनी. नक्कीच जर विचार केला घागरगोंड संघाच्या माध्यमातून तुषार आणि राकेशची सलामीची जोडी होती. राकेशने बॅक टू बॅक चौकार लगावले तर मात्र सॉरी तुषारने चौकार लगावले तर राकेशने मात्र षटकाराची भाषा बोलली आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये धीरज येतोय. दुसऱ्या स्पेलमध्ये जर विचार केला धीरज येतोय. तिथे मात्र पुन्हा एकदा फुल ऑरलेनचा चेंडू. चेंडूकडे क्षेत्ररक्षक येतात आणि इथे होईल फलंदाज बाद. पहिला धक्का लागला जातोय तो मात्र तुषार बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक पहिला तो मात्र घागरगोंड संघाच्या माध्यमातून तुषारची खेळी संपुष्टात येते. धावा कुठल्या तुषारने तब्बल 11 धावा 11 धावा कुठल्या आणि नंतर मात्र तंबूच्या आसऱ्याला पोहोचतोय. त्याची जागा भरून घेण्यासाठी फलंदाज येतोय तो मात्र
तेजस तिसऱ्या क्रमांकामध्ये नक्कीच तेजस येतोय. चांगले फटके खेळले होते परंतु नक्कीच कुठेतरी मिस टाइम स्ट्रोक झाला आणि इथे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये नक्कीच एक सोपा झेल पकडण्यात यश आलंय क्षेत्ररक्षकाला. धक्का क्रमांक पहिला लागतोय आणि धीरजने मात्र दमदार कमबॅक करून देतोय आपल्या बोरगर संघाला. पहिले षटक महागडे ठरले, 17 धावा आल्या. त्यानंतर मात्र धावांवरती अंकुश लागण्याचं खातं पुन्हा एकदा ऑफ साईडला फक्त दिशा दाखवली आहे. एक धाव कंप्लीट होतोय. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू जाईल तद्वर केलेल्या 2 धावा येत आहेत. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या मात्र तब्बल 19 धावा. पुढचा चेंडू धीरज याचा. इथं मात्र पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहे, फलंदाज होईल बाद. बॅक टू बॅकचा हा लागतोय दुसरा. गोलंदाजी कुठेतरी चांगल्या टप्प्यावरती केली जाते कारण की जर विचार केला पहिलं षटक महागडं आलं होतं, पॉवर प्लेचं षटक होतं. त्यानंतर मात्र धीरजने आपला बोलबाला आपल्या मैदानामध्ये दाखवायला सुरुवात केली कारण की बॅक टू बॅकच्या हा म्हटलं दुसरा फलंदाज बाद करण्यात यश आलंय. ते मात्र धीरजला चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होते. आपल्या संघाला पूर्णपणे नक्कीच कमबॅक करून देतोय. दुसऱ्या षटकामध्ये जर विचार केला धीरजला पहिला चेंडू सुद्धा फुलवर हा लोअर फुलटोस होता आणि त्यावरती नक्कीच बिग ब्लास्ट करायचा होता तो मात्र फलंदाज तेजसला, परंतु अपयश आलाय आणि नक्कीच एक सोफा झेल देऊन तो सुद्धा तंबूच्या आसऱ्याला परतलाय. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय तो मात्र राहुल. नक्कीच त्याच्या वेळेस लेफ्टी आणि रायटीचं कॉम्बिनेशन येते त्या वेळेस नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना आपल्याला बघायला मिळते. षटक क्रमांक दुसरा धीरजचं चांगली गोलंदाजी केली आहे. इथे मात्र पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू फेकून दिले. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव येईल. एक धावेने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळतोय. धावफलकावरती धावा लागल्या त्या मात्र 20 रन्स 20 धावा. 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल होताना आपल्याला बघायला मिळत आहे कारण की लेफ्टी आणि रायटी यांचं दोघांचं कॉम्बिनेशन ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये येते त्या वेळेस नक्कीच इनफिल्ड जे क्षेत्ररक्षक असतात त्यांना मात्र नक्कीच थोडीशी जास्त कसरत करावी लागते. पुन्हा एकदा बॅटची एज लागली जाते. डीप मध्ये चेंडू जाईल. आणि इथं मात्र नक्कीच 3 धावा कंप्लीट होत आहेत. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण झालं. इनफिल्ड स्लो आहे, आउटफिल्ड नक्कीच स्लो आहे, परंतु या 3 धावा करण्यात यश आलंय. मात्र न्यू बॅटर राहुल याला नक्कीच राकेश याला सलामीला आलाय, परंतु एक कलात्मक फटकेबाजी बघायला मिळते ते मात्र राकेशच्या माध्यमातून. षटक क्रमांक दुसरं धीरजचं खूपच किफायती षटक आपल्याला बघायला मिळते कारण की जर आतापर्यंत विचार केला तर खूप कमी धावा खर्च केला. 17 नंतर जर विचार केला तर इकॉनॉमिकल गोलंदाजी केली ती मात्र धीरजने. पुढचा चेंडू फुल ऑरलाईनचा चेंडू होता. बॅटची एज, फलंदाज होईल बाद. राहुल बॅक टू द डगआउट. षटक क्रमांक दुसरं संपते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला 23 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला तब्बल 17 धावा. त्यानंतर कुठेतरी फलंदाज बाद होत गेले आणि त्यानंतर धीरजने चांगला स्पेल टाकला आहे. 3 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला पाठवले आणि नक्कीच धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 6 धावा. जबरदस्त गोलंदाजी. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर येतोय. बॅटिंगचा विचार केला नक्कीच सलामीवीर राकेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि न्यू बॅटर 23 धावा. नक्कीच नवीन बॅटर मयूर येतोय. राकेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये त्यामुळे नक्कीच जर विचार केला तर
घागरकोट संघाच्या माध्यमातून नक्कीच चांगलं टार्गेट सेट केलं जाईल शेवटपर्यंत. जर राखीची खेळी असती तर वारी तर नक्कीच शेवटपर्यंत हा सामना नक्कीच चांगलं टार्गेट सेट केला जाईल. तो मात्र घागरकोट संघाच्या माध्यमातून बोरगड संघ पहिलं षटक महागडं, त्यानंतर दुसरं षटक किफायती. इथं मात्र पुन्हा एकदा फुल ऑर्लनचा चेंडू, चेंडूला फेकून दिले. इथे मात्र अजून एक फलंदाज बाद. राकेश बॅक टू द डगआउट. मोठा धक्का, मोठा मासा गळाला लागला गेलाय तो मात्र बोरगड संघाच्या माध्यमातून. धक्का क्रमांक लागतोय तो मात्र चौथा. नक्कीच चौथा धक्का लागला जातोय. ज्याच्या वेळेस फ्लोरलेनचे चेंडू टाकले जातात त्याच्या वेळेस नक्कीच बिग ब्लास्ट करण्याचा प्रयत्न आहे तो मात्र घागरकोट संघाच्या माध्यमातून, परंतु कुठेतरी मोठ्या फटक्यांपासून नक्कीच धक्के प्राप्त झाले. जर विचार केला दुसरं षटक धीरज तब्बल 3 मोठे फटके मारायचे होतं. पहिलं षटक आलं होतं 17 धावांचं. कुठेतरी आपल्याला इकॉनॉमिकल बॅटिंग करायची होती, परंतु प्रत्येक फलंदाजाचा मनसुमा एकच आहे की आपण मोठे फटके मारू आणि त्याचेच कुठेतरी इथे मात्र लाईन बघावी लागेल. लेग खूपच बाहेर चेंडू. इथे मात्र नक्कीच आमच्या अंपायर्स, मेन अंपायर्स योगेश्वरांच्या माध्यमातून नक्कीच हा वाईटचा कॉल येतोय. अतिरिक्त धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा लागल्या जातात. त्या मात्र तब्बल 24 धावा ऑन द बोर्ड्स, 24 रन्स ऑन द बोर्ड्स अँड लॉस ऑफ 4 विकेट्स. पहिले इनिंगचा खेळ चालू आहे तो मात्र फलंदाजीसाठी घागरकोट संघाच्या माध्यमातून. इथं मात्र चेंज ऑफ पेस. चेंडूमध्ये कुठेतरी आपल्याला कमी षटकांच्या ज्या ज्या वेळेस मॅचेस असतात त्या त्या वेळेस आपल्याला आपल्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन बघायला मिळतात. आपण सातत्याने 2020च्या सामने ज्या ज्या वेळेस बघतो त्या त्या वेळेसमध्ये गोलंदाजांमध्ये व्हेरिएशन्स असतात आणि नक्कीच गोलंदाज सागरच्या माध्यमातून व्हेरिएशन केली जातात. जबरदस्त गोलंदाजी. 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत. वाईट आहे आणि नक्कीच एकही धाव बॅटमधून अजूनही आलेली नाही आहे सागरच्या गोलंदाजीमध्ये. इथं मात्र लोअर फुल टॉस, कुठपर्यंत चेंडू जाईल. 1 बाउन्स. चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात. या 2 धावेने धावफलक पुढे जाईल. तो मात्र 26 या आकड्यावरती. षटक क्रमांक प्रगतीपथावर आहे. त्या मात्र तिसरं षटक सागर याचं आणि सागरने खूपच चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू अपील केली जाते, अपील केली जाते, परंतु नक्कीच पेटाळली जाते आमचे मेन अंपायर योगेश सरांच्या माध्यमातून. खूप चांगली गोलंदाजी. धीरजने चांगला कमबॅक करून दिला. त्यानंतर मात्र जर विचार केला सागर त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून एक इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय. त्यातपासून जर विचार केला बोरगड संघाचा तर इथनं मात्र आपल्याला चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण की धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. त्या मात्र तब्बल 26 धावांवरती धावफलक स्थिरावला आहे. नक्कीच मी व्हेरिएशनची गोष्ट बोललो आणि त्याचंच जबरदस्त प्रात्यक्ष आपण बघितलं सागरच्या गोलंदाजीवरती. एक जबरदस्त टप्प्यावरती आणि एक स्लोअर चेंडू फेकले जातात. नक्कीच 40 मिनिटांमध्ये आपल्याला सामना खेळायचा आहे. इथं मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, फुल टॉस चेंडू होता, परंतु त्याच्यावरती कोणताही मोठा फटका नाही आहे. षटक क्रमांक 3 संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या. त्या मात्र 26 रन्स ऑन द बोर्ड्स, लॉस ऑफ 4 विकेट. 4 फलंदाज नक्कीच तंबूच्या आसऱ्याला गेलेत, परंतु धावांचं जर गती बघितली गेली पहिलं षटक खूपच चांगलं आलं होतं. 26 धावा झाल्यात. पहिलं षटक 17 धावांचं, तदनंतर मात्र धावांवरती अंकुश लावण्यात यश आलंय ते घागरकोट संघाला. इथून मात्र नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील. जर विचार केला घागरकोट संघाला इथनं एक जबरदस्त फटके खेळावे लागतील, कारण की चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. बोरगड संघाचा विचार केला तर त्यांच्याकडे सुद्धा चांगले बॅटर्स आहेत. आपण जर चांगला टार्गेट सेट केला तर मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल, यात मात्र शंका नसेल. शेवटचं षटक फेकण्यासाठी येतोय तो मात्र रोशन. इथे मात्र दांडी गोल यष्टा वाकवल्यात. धक्का क्रमांक लागतोय तो मात्र 5वा. मयूरची खेळी नक्कीच संपुष्टात येते. मयूर बॅक टू द डगआउट.
नक्कीच प्रथमेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाईल. शेवटचे षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये आपल्याला चांगली फटकेबाजी करावी लागेल, कारण की धावफलकाचा विचार केला फक्त 26 धावा धावफलकावरती लागल्यात. आपण जर चांगला टार्गेट सेट केला तरच आपण नक्कीच एक फाईट करू शकतो. परंतु जर आपण टार्गेट जर सेट केलं नाही तर मात्र आपण फाईट करणं कुठेतरी अवघड होईल, कारण की जर बोरगर संघाचा विचार केला, गोलंदाजी घातक प्रमाणात बघायला मिळाली, फलंदाजी सुद्धा चांगले बॅटर्स आहेत त्यांच्याकडे. इथे मात्र लाईन बघावी लागेल. लेग सीटच्या खूपच बाहेर चेंडू आणि इथे तो वाईट चेंडू येतोय. वाईटने धावफलक पुढे जाताना बघायला मिळेल. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या, ते मात्र 27 धावा ऑन द बोर्ड्स. अडाचा कोण संघ आपण नक्कीच कार्ड्स घेऊन जायचे. इथे मात्र निर्धाव चेंडू फेकण्यात यश येतोय. निर्धाव चेंडू फेकलाय. नक्कीच जर विचार केला धीरजने चांगलं कमबॅक केलं. पहिलं षटक विचार केला तर खूप चांगली फटकेबाजी केली होती घागरगोंड संघाने, परंतु तदनंतर मात्र कुठेतरी टीम ढासळताना बघितली. बॅक टू बॅकचे विकेट जाणं, धीरजने लगोपाठचे 3 विकेट घेतले. त्यानंतर विचार केला सागरने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. सागरने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली, जबरदस्त 3च धावा खर्च केल्या आपल्या स्पेलमध्ये. शेवटचं षटक हाताळण्यासाठी त्याचा जो विचार केला तर मात्र रोशनने एक आखूड टप्प्याचे चेंडू चाकले जातात, तो उसळी घेतली जाते आणि चेंडू जातो विकेट किपरकडे. निर्धाव चेंडूची सातत्याने सांगता केली जाते या शेवटच्या षटकामध्ये. या शेवटच्या षटकामध्ये आपल्याला मोठे फटके मारायचे होते, परंतु कुठेतरी या मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय गोलंदाज रोशनने. रोशन कामगिरी करताना शेवटच्या षटकामध्ये आपण बघतोय. इथे मात्र पुन्हा एकदा लाईन बघावी लागेल. अतिरिक्त धाव्याने धावा खर्च केल्यात रोशनने, परंतु जर विचार केला बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, ज्या वेळेस चांगले चेंडू टाकलेत कोणताही मोठे फटके आले नाही, परंतु एक्स्ट्राच्या स्वरूपात खूप धावा खर्च केल्यात. तर विचार केला दोनदा वाईट चेंडू त्यांच्या माध्यमातून फेकले गेलेत. आतापर्यंत चेंडू फेकलेत त्याने 3, एकही धाव खर्च केले नाहीये. इथं मात्र पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतोय. अजून एक निर्धाव चेंडू फेकला जातोय. कॉन्क्रीटची पिच ज्या वेळेस असा चेंडू स्कीट होतोय, परंतु आज आपल्याला प्रत्यक्ष बघितलं सकाळच्या सत्रामध्ये चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतोय. चेंडूला पेस नाहीये, त्याच्यामुळे स्कीट होत नाहीये चेंडू. इथं मात्र बॅटची एज लागली जाते. चेंडू हवेमध्ये आहे, स्वतः गोलंदाज आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद. स्वतःच्या फॉलोदरमध्ये जबरदस्त झेल घेतलाय. धक्का क्रमांक लागतो तो मात्र 6वा आणि नक्कीच प्रथमेश बॅक टू द डगआउट. शेवटचा चेंडू असेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश मैदानाच्या आतमध्ये आहे. नक्कीच जर्सी क्रमांक 10 आठवण करून देते क्रिकेट ऑफ गॉड्स. नक्कीच सचिन तेंडुलकर सरांची आठवण होते. शेवटचा चेंडू असेल इनिंग मधील. इथे मात्र बॅटची एज लागली जाते. विकेट किपरकडे चेंडू आहे आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागतोय तो मात्र 7वा. रनआउटच्या स्वरूपात मिळते शेवटची विकेट आणि नक्कीच धावफलकावरती 29 धावा लागल्यात. 28 झाल्यात, 29 धावांचं लक्ष असेल. 29 धावाचं छोटं लक्ष नक्कीच टार्गेट सेट केलंय ते मात्र घागरगोड संघाच्या माध्यमातून. बोरगड संघाचा विचार केला पहिलं षटक जबरदस्त आलं होतं घागरगोड संघासाठी. तब्बल 17 धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये 6. त्यानंतर इकॉनॉमिकल गोलंदाजी सातत्याने होत गेली आणि मात्र तिसरं षटक सागरचं ते सुद्धा चांगलं गेलं. ते मात्र 3च धावा खर्च केल्या आणि शेवटचा चेंडू रोशनने जर फेकली गोलंदाजी, त्या शेवटच्या षटकामध्ये विचार केला 2 धावा आणि 2 फलंदाज बाद केलेत. जबरदस्त गोलंदाजी झाली आहे. नक्कीच फलंदाजी सुद्धा त्याच माध्यमातून आपल्याला करावी लागेल. बोरगड संघाचा विचार केला तर पहिलं टॉस जिंकलात आणि नक्की क्षेत्ररक्षण निवडलं आणि क्षेत्ररक्षणामध्ये पहिलं षटक महागडं ठरलं होतं. त्यानंतर मात्र चांगली कमबॅक केला तो मात्र धीरजने सुरुवात केली आणि शेवट मात्र गोड केलाय तो मात्र रोशनने. तुषारने चांगली फटकेबाजी केली. राकेशने चांगला षटकार आला. त्यानंतर एकही बॅटर सफल झाला नाहीये.
आडाचा कोंड आणि सावंत कोंड या दोन्ही दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण नक्कीच टॉससाठी सज्ज राहायचंय. नामदेव सरांच्या माध्यमातून नक्कीच आपला टॉस केला जाईल याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. दोन्ही संघाचे बोध कॅप्टन्स आपण लगेचच यायचं आहे नाणेफेकीसाठी. नामदेव सरांच्या माध्यमातून नक्की टॉस केला जाईल. सावंत कोंड विकश नक्कीच आडाचा कोंड या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी लगेच सज्ज राहायचं आहे. सावंत कोंड विपक्ष आडाचा कोंड या दोन्ही संघाच्या माध्यमातून दोन्ही संघांना विनंती असेल की आपण दोन्ही कॅप्टन्सनी नाणेफेकीसाठी आमच्या नक्कीच समालोचन कक्षाच्या शेजारी यायचं आहे की लगेचच नामदेव सरांच्या माध्यमातून आपलं नाणेफेक केलं जाईल आणि कार्ड सुद्धा कलेक्ट करायचे आणि कार्ड स्कॅन केल्यानंतरच आपण मैदानाच्या आतमध्ये या सर्व खेळाडूंना याची विनंती असेल. चला लगेच क्षेत्रक्षण सजवून घ्यायचं आहे. घागरगोंड संघाच्या माध्यमातून आपण त्याचप्रमाणे दोन बॅटर बोरगड संघ आपले दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लगेचच पाठवून द्यायचं आहे. नक्कीच बोरगड संघ आपल्याला विनंती असेल की आपण आपले दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेचच पाठवायचे आहेत. बोरगड संघ दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत लगेचच. आमचे दोन्ही अंपायर्स जर विचार केला योगीराज बुटेरे सर आणि नक्कीच दत्ता कडव सर DK सर यांच्या माध्यमातून नक्कीच आज पुढच्या संपूर्ण दिवसामध्ये आपण यांच्या माध्यमातून नक्कीच अंपायरिंग बघणार आहोत. नक्कीच दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलेत ते मात्र लहू वाडकर आणि नक्कीच नीरज ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. लहू याच्या गोलंदाजीवरती कुठेतरी धावा खर्च केल्या मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच फलंदाजी सुद्धा साठी लहू आलाय. किती धावा कुठने देश येतोय 29 धावांचं छोटंसं लक्ष आहे आणि 29 धावाचं लक्षाचा पाठलाग करताना मात्र सलामीची जोडी आपण एक लहानग्या खेळाडूला सुद्धा बघतोय मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या माध्यमातून नक्कीच कशा प्रकारे क्षेत्ररक्षण होईल याकडे सर्व प्रेक्षक वर्ग त्याचप्रमाणे खेळाडूंचं लक्ष असेल. षटक क्रमांक पहिलं फेकण्यासाठी सज्ज होतोय मात्र गोलंदाज इथे मात्र नक्कीच चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये होत्या चुका पहिली झेल सोडली आहे आणि या दोन धावा कंप्लीट होत आहेत. मिस टाइम स्ट्रोक होता परंतु इथे मात्र झेल पकडताना याला सोपा झेल होता. नक्कीच गोलंदाजी मार्कवरती तुषार चेंडू तुषार याचा इथे मात्र पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक चेंडू पडला नाही तर इथे मात्र झेल घेण्याचा निर्णय होता परंतु कुठेतरी झेल मिस झालाय आणि इथे मात्र चौकार येतोय. कॅचेस विन द मॅचेस अशी समीकरण असतात परंतु दोन्ही चेंडूंवरती विचार केला की झेल होता. तुषारवरती हल्ला चढवला गेलाय. दोन्ही चेंडूंचा विचार केला दोन्ही चेंडू चांगल्या प्रकारे हाताळले होते परंतु क्षेत्ररक्षकांना चुका झाल्यात. चुकीला माफी नाहीये आणि या दोन्ही चेंडूंचा विचार केला तर दोन्ही चेंडूंवरती कॅचेस मात्र मिस झाल्यात. कॅच मिस झाले परंतु चेंडू सुद्धा अडवण्यात अपयश आलंय. क्षेत्ररक्षकांना मोठ्या चुका होत आहेत. इथं मात्र नक्कीच अपील केली जाते. अपील फेटाळली आमचे नक्कीच DK सरांच्या
नक्कीच इथे मात्र तिसरा चेंडू फुल लेनचा होता. नक्कीच यॉर्कर स्वरूपात चेंडू टाकला गेला. कुठेतरी आपली शैली चेंज करण्याचा प्रयत्न होता लवू याचा. सरळ बॅटने खेळताना नक्कीच दोन्ही फटके फसले होते, परंतु नंतर कुठेतरी व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र पुन्हा एकदा बॅटची एज लागली जाते. विकेट किपरकडनं चुक्या झाला. फाईन लेगमध्ये चेंडू जाईल. तद्वर केलेली एकच धाव कंप्लीट. एके धावेने धावफलकाचा विचार केला. धावफलक जाऊन बसतंय ते मात्र तब्बल 7 या आकड्यावरती. सावंतकुंड संघ नक्कीच विनंती असेल की आपल्याला टॉससाठी यायचंय. सावंतकुंड संघ नाणेफेकीसाठी आपण सज्ज राहायचंय. षटक क्रमांक पहिले आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. यामध्ये नक्कीच 2 झेल मिस झाल्यात. त्या मात्र घागरगोंड संघाच्या माध्यमातून इथे मात्र नक्कीच व्हेरिएशन. पुन्हा एकदा चेंडू बॅकअप लेनचा चेंडू. ज्यावेळेस आपण फलंदाजाचा विचार केला, नीरजचा थोडेसे स्टेप आउट झाले. लगेचच तुषारने मात्र व्हेरिएशन दाखवलं आणि नक्कीच चेंडू हाफ ट्रॅकरवरती टाकला गेला आणि एकच धाव कंप्लीट होते. कारण की नक्कीच जर विचार केला बोरगर संघाचा तर मात्र टार्गेट खूप छोटा आहे आणि याचा पाठलाग करताना एक रक्षात्मक खेळी लवूच्या माध्यमातून नक्कीच मोठे फटके मारले जातात, परंतु नीरज कुठेतरी संयमी खेळी खेळताना बघायला मिळतोय. चेंडू तुषार याचा शेवटचा चेंडू षटकातील इथे मात्र नक्की चेंडूला फेकून दिलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि या 2 धावा कंप्लीट होत आहेत. षटक क्रमांक पहिलं संपतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती झाल्या लागतात. त्या मात्र तब्बल 10 धावा. डबल डिजिट डबल फिगर 10 रन्स ऑन द बोर्ड्स. लॉस ऑफ 0 विकेट्स. चांगली गोलंदाजी बघायला मिळालेली. ते मात्र गोलंदाज तुषारच्या माध्यमातून. सावंतकुंड संघ आपल्याला ऑफिशियल शेवटची वॉर्निंग असेल की आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचंय. सावंतकुंड संघ आपण आला असाल तर आपण रिपोर्टिंग करायचंय. नाणेफेकीसाठी यायचंय आपण. सावंतकुंड संघ आपल्याला विनंती असेल की आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचंय. षटक क्रमांक पहिल्याचा विचार केला तर 10 धावा आल्यात. तुषारने चांगली गोलंदाजी केली. गोलंदाजी मागवरती सेकंड ओव्हरमध्ये आपण बघतोय गोलंदाज तेजसला. एकोणतीस धावांचं मापक लक्ष आहे. छोटं लक्षक आणि त्याचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये 10 आल्यात. येणारे नक्कीच 18 चेंडू आणि नक्कीच 19 धावांची गरज आहे. 18 चेंडू 19 धावा. इथं मात्र फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर जातोय विकेट किपरकडे. निर्धाव चेंडूचा पहिलीच कमबॅक करून देतोय की काय गोलंदाज नक्कीच तेजसला. पहिला चेंडू चांगला फेकलाय. नक्कीच क्षेत्ररक्षणाचं जाळं सजलं गेलंय. इथं मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू. एक बॅकअप लेनचा चेंडू तर दुसरा चेंडू नक्कीच फुल लेनचा टाकला होता. 18 चेंडू 19 धावांची गरज असताना मात्र बॅक टू बॅकचे हे 2 चेंडू निर्धाव फेकले ते मात्र तेजसने. नक्कीच पुढचा चेंडू तेजस याचा. इथं मात्र बॅटची एज. फलंदाज होईल बाद. नीरज बॅक टू द डगआउट. धक्का क्रमांक लागतोय तो मात्र पहिला फलंदाज बाद होतोय. जबरदस्त गोलंदाजी केली जाते ते मात्र तेजसच्या माध्यमातून. 18 चेंडू 19 धावांची गरज असताना मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये दुसऱ्या षटकामध्ये तेजसने एक इकॉनॉमिकल गोलंदाजी. ज्याप्रमाणे जर विचार केला बोरगर संघ दुसरं षटक धीरजचं जबरदस्त गोलंदाजी केली होती. कमबॅक करून दिलं होतं आणि तदनंतर मात्र कागरगोड संघाच्या माध्यमातून सुद्धा त्याच प्रकारे आपल्याला गोलंदाजी होताना बघायला मिळते. नक्की जर विचार केला इथं मात्र एका दुकाने धावफलक जरी पुढे हलवलं तर मात्र विजयापर्यंत पोहोचू शकता, परंतु आपण प्रत्येक चेंडूवरती जर अटॅकिंग क्रिकेट खेळत गेला तर मात्र कुठेतरी मिस टाइम स्ट्रोक निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळत आहेत. न्यू बॅटर नक्कीच धीरज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. षटक क्रमांक दुसरे तेजस. जबरदस्त गोलंदाजी. आतापर्यंत 3 चेंडू एकही धाव खर्च केलेली नाहीये आणि नक्कीच एक मोठा मासा नक्कीच नीरजला बॅक टू द डगआउट पाठवलंय. इथं मात्र पुन्हा एकदा अपील केली जाते परंतु नक्कीच इंटरेस्टेड नाही आहेत अंपर.
जबरदस्त गोलंदाजी, 4 चेंडू आणि त्यावरती एकही धाव नाहीये. पूर्णपणे कमबॅक करून दिले ते मात्र तेजसने. कशा प्रकारे कमी धावांवरती आपण सुद्धा सामना जिंकू शकतो याचं प्रत्यक्ष. अजूनही 2 षटक आहेत परंतु या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. अजून एक निर्धाव चेंडू, अपील केली जाते परंतु अपील फेटाळली आहे. आणि नक्कीच जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत या टुर्नामेंटमध्ये. जबरदस्त गोलंदाजी केली, 5 चेंडू फेकले, एकही धाव खर्च नाही. मिडन ओव्हर फेकतोय की काय? जबरदस्त गोलंदाजी, आतापर्यंत एकही धाव नाहीये. शेवटच्या चेंडू सुद्धा चांगल्या प्रकारे टाकला तर मात्र सामन्यामध्ये कलाटणी देणारं षटक ठरेल. हा सुद्धा चांगला चेंडू, मिडन ओव्हर. नक्कीच सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून नक्कीच ही भव्य दिव्य मानाची स्पर्धा आणि यामध्ये पहिलं मिडन ओव्हर आलंय ते मात्र तेजसच्या माध्यमातून. पहिला फलंदाज बाद केला नीरज आणि त्यानंतर मात्र एक जबरदस्त गोलंदाजी. 18 चेंडू 19चं समीकरण होत आहे. आलंय सामना तो मात्र 12 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. जबरदस्त गोलंदाजी, 12 चेंडू आणि 19 धावांची गरज असेल. 18 चेंडू 19 धावांची गरज होती आणि त्यानंतर मात्र जर विचार केला एक जबरदस्त गोलंदाजी तेजसच्या माध्यमातून पूर्णपणे सामना आपल्या संघाकडे झोकलाय की काय बघायला मिळेल आपल्याला. कारण की जर मिडन ओव्हर आलं एकही धाव नाही आली कुठेतरी फलंदाज सुद्धा विचार करत असेल. धीरजने ज्याप्रमाणे गोलंदाजी केली त्याप्रमाणे फलंदाजी झाली नाहीये कारण की बॅक टू बॅकचे 3 चेंडू इथे मात्र निर्धाव खेळले धीरजने. गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाजाला बघतोय तो मात्र गोलंदाजी मार्कवरती राकेशला आपण बघतोय. राकेशला सुद्धा चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल जर सामना विजयी करायचा असेल तर. कारण 12 चेंडू आणि नक्कीच समीकरण आहे ते मात्र 19 धावांचं. इथे मात्र लोअर फुल टॉस, नक्कीच घुटना टेक तमाशा देख, परंतु इथे मात्र एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट होत आहेत. गचाळ क्षेत्ररक्षण थोडस तेजसकडनं आणि इथे मात्र होत आहेत 2 धावा कंप्लीट. 2 धावेनी धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा लागल्यात ना मात्र डबल डिजिट 12 धावा. षटक क्रमांक 3 चालू आहे. तेजसने गोलंदाजी चांगली केली, फलंदाजी थोडीशी क्षेत्ररक्षण थोडंसं गचाळ झालंय परंतु अजूनही सामना सुटलेला नाहीये. सामना बॅलन्स आहे. जिथपर्यंत नक्कीच लवू मैदानाच्या आतमध्ये असेल तर नक्कीच बोरगर संघाला एक जमेची बाजू असेल. इथं मात्र पुन्हा एकदा बॅटची लागली की काय परंतु कोणतेही अपील नाहीये. लोअरवर चेंडू, राकेशची चांगली गोलंदाजी, कुठेतरी व्हेरिएशन केलं. पहिला चेंडू लोअर फुलटॉस टाकला त्यानंतर मात्र आपल्या लाईन अँड लेन मध्ये कुठेतरी सुधारणा करतोय राकेश. अजून एक निर्धाव चेंडू, ज्या ज्या वेळेस निर्धाव चेंडू पडले जाईल बोरगर संघाच्या वरती प्रेशराईज होईल तो मात्र बोरगर संघ. इथे मात्र बॅटची एज लागले. यष्टांच्या मागे क्षेत्ररक्षक येईल, फलंदाज वर बाद. लव बॅक टू द डगआउट. धक्का क्रमांक लागतोय तो मात्र दुसरा मोठा धक्का लागतोय तो मात्र बोरगर संघाच्या माध्यमातून. ज्या लवूने सुरुवातीपासून चांगली फलंदाजी केली तोच लवूच बॅक टू द डगआउट जातोय. कुठेतरी कमबॅक करतोय घागरगोड संघ. नक्कीच ड्रेसिंग आणि चेसिंग या स्पर्धेचे नक्कीच नियम आणि अटी आहेत. जर आपल्याकडे ड्रेसिंग नसेल तर नक्कीच आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. जे सर्व खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे ते मात्र राकेश आणि राकेशने सुद्धा आपल्या संघाला मात्र 2च धावा खर्च करतोय. धावफलकाचा विचार केला, धावफलक फक्त 12 या आकड्यावरती. नक्कीच बोरगर संघाने गोलंदाजी चांगली केली परंतु क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला, फलंदाजीचा विचार केला तर मात्र कुठेतरी फलंदाज पहिलं षटक 10 धावांचं आलं त्यानंतर फक्त 2च धावा खर्च केल्यात. दोन्ही गोलंदाज तेजस असेल राकेश असेल, राकेशच्या अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत परंतु एक इकॉनॉमिक टक्क्यावरती गोलंदाजी केली जाते राकेशच्या माध्यमातून सुद्धा. इथे मात्र नक्कीच चेंडू हवेमध्ये, चेंडू जाईल तिथपर्यंत क्षेत्ररक्षक येईल, फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागतोय तो मात्र या ओव्हरमध्ये दुसरा. इथे मात्र रोशनची खेळी संपुष्टात येते.
सागर येतोय. इथे मात्र पूर्णपणे सामन्याला कलाटणी दिले तेजसने. मेडन ओव्हर टाकली, एक विकेट घेतला. त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवताना आपल्याला राकेश बघायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती नक्कीच 2 धावा आल्या. त्यानंतर मात्र लगातार ते 3 चेंडू एक जबरदस्त टप्प्यावरती टाकले. 2 फलंदाजांना बाद करण्यात यश आले. ते मात्र राकेशला जबरदस्त गोलंदाजी. हॅट्रिक विकेटसाठी हा चेंडू असेल. नक्कीच आपल्या शुभारंभ चषकामध्ये आपण पहिलं मेडन ओव्हर बघितलं ते मात्र राकेश तेजसच्या माध्यमातून आणि नक्कीच पुढच्याच ओव्हरमध्ये राकेश नक्कीच विकेट हॅट्रिक घेतोय की काय. सागर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. 8 चेंडू आणि नक्कीच 17 धावांची गरज आहे. 8 चेंडू 17. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. 18 चेंडू 19 धावांची गरज असताना मात्र सामन्याला कलाटणी दिले. नक्कीच याचं पूर्ण श्रेय जात आहे ते मात्र तेजसला. मिडन ओव्हर आणि नक्कीच एक फलंदाज बाद केला. त्यानंतर राकेश आला तिसऱ्या षटकामध्ये आणि त्याने सुद्धा एक जबरदस्त गोलंदाजी केली. लोअर फुलटॉस पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. त्यानंतरचे लगातारचे 5 चेंडू 4 चेंडू जर विचार केला तर निर्धाव चेंडू फेकलेत. जबरदस्त गोलंदाजी. बॅटिंगमध्ये नक्कीच कमी टार्गेट सेट केलं परंतु तरी गोलंदाजीमध्ये जी आपल्याला धार बघायला मिळते ती कुठेतरी एक जबरदस्त चांगल्या टप्प्यांवरती गोलंदाजी केली जाते. ते मात्र गागरोड संघाच्या माध्यमातून त्यामधल्या पुढे आले, सरसावले परंतु बॉल आणि बॅटचा कोणताही संपर्क नाहीये. षटक क्रमांक ते मात्र तिसरं क्षमते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. त्या मात्र फक्त आणि फक्त 12 धावा. 12 रन्स ऑन द बोर्ड्स. नक्कीच जबरदस्त गोलंदाजी केली आहे. तेजसने सुरुवात केली आहे. ज्याप्रमाणे जर बॅटिंग करताना विचार केला घागरकोट संघाचा दुसऱ्या षटकापासून ज्याप्रमाणे विकेट पडत गेल्या आणि नक्कीच विकेटचा सिलसिला चालू झाला, धीरजने चांगली गोलंदाजी केली. त्याचप्रमाणे जर विचार केला तेजसने सुद्धा त्याच प्रकारे गोलंदाजी करताना बघायला मिळेल. तेजसने तर मिडन ओव्हर टाकला प्लस एक फलंदाज बाद केला. राकेशने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. 2 फलंदाज तंबूच्या असल्यामुळे फक्त 2 धावा खर्च केल्या. इथं मात्र सामना जिंकणं अवघड झालंय. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर खूपच 6 चेंडू आणि धावांची गरज होती मात्र तब्बल 6 चेंडू आणि 17 धावा. समीकरण असं होतं की 18 चेंडू 19 धावांची गरज असताना मात्र प्रत्येक फलंदाजाने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला आणि कुठेतरी सामना फसलाय. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. इथं मात्र लाईन बघावी लागेल परंतु चांगलं क्षेत्र, चांगली गोलंदाजी. निर्धाव चेंडू फेकला गेलाय. आता मात्र धीरज आणि सागर या फलंदाजांना चौकार आणि षटकारांची भाषा बोलावी लागेल. येणारे 5 चेंडू आणि धावांची गरज आहे ती मात्र तब्बल 17 धावा. 5 चेंडू 17 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 17 धावा. तर मात्र अजून एक चेंडू निर्धाव फेकला जातोय. नक्कीच इथे मात्र जर विचार केला 18 चेंडू 19 धावांचं समीकरण होतं. पहिलं षटक 10 धावांचं आलं होतं. 29 धावा ज्याप्रमाणे नक्कीच टार्गेट सेट केलं होतं त्याच्या विरुद्ध दिशेने नक्कीच चांगली गोलंदाजी झाली ते मात्र घागरकोट संघाच्या माध्यमातून. इथं मात्र सरळ बॅटने लॉफ केला चेंडूला. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. 1 धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं झालं परंतु नक्कीच गोलंदाजाच्या इथे कव्हरअप झाला नाहीये. या 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धाव्याने धाव फलक पुढे जाईल 14 या आकड्यावरती. येणारे 3 चेंडू आणि धावांची गरज आहे ती मात्र 15. 3 चेंडू आणि 15 धावा. 2 मोठे फटके सामन्याला कलाटणी देईल का. इथे मात्र नक्कीच चेंडू फेकून दिलाय. डीप मिड विकेट करणे क्षेत्ररक्षक येईल आणि या 2 धावा कंप्लीट होत आहेत. फलंदाज होईल बाद. सागर बॅक टू द पवेलियन. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि नक्कीच तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु विकेटमध्ये तेवढी चपळता बघायला नाही मिळाली कारण की सागरच्या माध्यमातून. फलंदाज होईल बाद. न्यू बॅटर मात्र जयेश येतोय. येणारे नक्कीच 2 चेंडू आणि धाव्यांची गरज आहे ती मात्र तब्बल 13 धावा. 2 चेंडू आणि नक्कीच 13 धावा. जबरदस्त गोलंदाजी. कमी धावांवरती सुद्धा सामना जिंकू शकतो याचं प्रत्यक्ष आपण मैदानाच्या आतमध्ये
तर विचार केला घागरगोंड संघाच्या माध्यमातून कमी टार्गेट सेट केला, परंतु जर विचार केला तर गोलंदाजीवरती आम्ही गोलंदाजीच्या जोरावरती नक्कीच असे सामने जिंकू शकतो. इथे मात्र नक्कीच निर्धाव चेंडू फेकला गेलाय आणि नक्कीच विजयाची मोहर लागली गेली आहे. घागरगोंड संघाच्या माध्यमातून 29 धावांचं मापक लक्ष होतं. आतापर्यंत फक्त धावफलकावरती 16 धावा लागल्या गेल्या आहेत. इथे मात्र लोवल फुलटो चेंडू अलॉंग द कार्पेट चेंडू जाईल. इथे मात्र गचा क्षेत्ररक्षण चौकार येतोय, परंतु सामनाला झालाय उशीर. असे फटके आपल्याला नक्कीच दुसऱ्या षटकापासून जर चालू केले असते तर मात्र कुठेतरी सामना जिंकू शकले असते, परंतु मोठे प्रत्येक फलंदाजाला बॅटर्स आले, त्यांनी मोठे फटके मारण्याचा मनसुबा ठेवला. नक्कीच जर विचार केला तर घागरगोंड संघ जे रोहित आहेत, नक्कीच त्यांचा